कोल्हापूरच्या जनतेची मतं जाणून घेतली। आदरणीय बंटी पाटील साहेब घरात बसले नाहीत। जगातला असा कुठलाही पक्ष कुठलाही नेता चंद्र सूर्य कोण आणून देऊ शकत नाहीये। जे बंटी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्यामध्ये कुठला बदल होणार नाहीये। गेली 6वं वर्ष झालं प्रशासकच आहे, मग केंद्रात पण सरकार युतीचंच आहे, राज्यात पण युतीचंच आहे, मग कोल्हापूरचं वाटोळं का झालं? त्यांना आता इतकी मोठी भीती निर्माण झालेली आहे की कोल्हापूरच्या महापालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार, म्हणून ते आता वेगवेगळे आमिष दाखवा लागलेत। माडकांची सत्ता होती त्यावेळेला त्यांनी काय काय केलं, किती आरक्षण, किती जागा लटल्या हे तुम्ही नीट बघा। तुम्ही त्यामध्ये निर्धार केलेला कोल्हापूरच्या जनतेनं की आपण फक्त काँग्रेसलाच मतदान करायचं, काँग्रेसशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे। आपल्या जिल्ह्याला आपल्या नेत्याला फक्त बंटी पाटीलच वाचवू शकतात, याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। म्हणून कोल्हापूरच्या तमाम जनतेनं ठरवलंय काँग्रेस पक्षालाच बहुमताने निवडून आणणार। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे, एकीकडे महायुती एकीकडे महाविकास आघाडी असा थेट रणसंग्राम चालू आहे आणि त्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक 19 मधील उमेदवार दुरास कदम साहेब यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत। नमस्कार साहेब। नमस्कार। खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन चालू आहे, निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। कशा प्रकारे प्रचार आपला चालू आहे? प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून 4 उमेदवार आहेत। त्यापैकी मी एक अनुसूचित जाती त्यामधून मी स्वतः दुर्वास परशुराम कदम त्या प्रभागातून मी निवडणूक लढवतोय। गेली 15 दिवस झालं प्रचाराची रणधुमाळी, घरोघरी स्वतः जाऊन मतदार बंधूंना विनंती करून प्रभागाच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या स्मार्ट सिटीसाठी प्रत्येक मतदारांना समजावून सांगून आम्ही गेली 15 दिवस मत मागतोय। प्रथमतः मी माझी पत्नी नगरसेविका वृषाली कदम ही प्रभाग क्रमांक 68 मधून निवडून आली। त्यावेळेला आम्ही केलेला विकास 7 ते 8 कोटीचा विकास, काय विकासाच्या जोरावरती आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये घरोघरी जाऊन आम्ही मतं मागतो। माझं विजन आहे की आत्ताचा प्रभाग 19 मध्ये माझ्या नागरिकांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते महिलांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे त्या ठिकाणी बसची सेवा असेल, ती बस सेवा बसेस वाढवणे, त्यामध्ये माझे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांनी कोल्हापूरच्या शहरासाठी एक विजन जाहीर केलं। ते विजन म्हणजे महिलांच्यासाठी स्पेशल बस, गुलाबी कलरची बस, फक्त ते महिलांच्यासाठी असेल, महिलाच त्यामध्ये बसतील। 2,60,000 महिला त्या कोल्हापूर शहरामध्ये त्यांचं मेडिकल चेकअप मोफतमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये पूर्ण करायचे विजन आदरणीय बंटी साहेबांनी त्या ठिकाणी। तुम्ही जाहीरनामा सादर केल्यानंतर त्याच्यावरती माडी साहेबांच्याकडून टीका झाली की चंद्र सूर्य सोडून सगळंच तुम्हाला देतो, अशा प्रकारची तुमच्यावरती टीका झाली, काय सांगा? निश्चितपणे बंटी पाटील साहेब फार मोठे नेते आहेत आणि फार विचारवंत आहेत। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन आदरणीय बंटी पाटील साहेबांनी जाहीर केली आणि ह्या टॅगलाईनच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेची मतं जाणून घेतली। आदरणीय बंटी पाटील साहेब घरात बसले नाहीत, तर ते सकाळी 5:30 वाजता 6 वाजता उठून ठिकठिकाणी बगीच्यामध्ये गेलेत, ज्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक आहे त्या ठिकाणी गेले, रंकाळ्याला गेलेत, अनेक लोकांच्या चहाची गाडी असेल, मिसळची गाडी असेल, वडापावची गाडी असेल, अशा सर्व लोकांच्या बरोबर त्यांनी चर्चा केली। त्यांना काही फोन पण आलेत, काही परदेशातून देखील फोन आलेत की आम्हाला काय पाहिजे आहे, आणि हे लोकांचे नागरिकांचे सगळं साहेबांनी प्रश्न ऐकून घेतलेत आणि त्यांनी आपलं विजन जनतेसमोर
मांडलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी हा अहवाल सादर केला. त्या ठिकाणी जगातला असा कुठलाही पक्ष, कुठलाही नेता चंद्र सूर्य कोण आणून देऊ शकत नाहीये. त्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून आपलं महाडिक चंद्र सूर्य सोडून सगळं देतो म्हटलेलं आहे. जे बंटी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्यामध्ये कुठला बदल होणार नाहीये. त्या ठिकाणी आम्हाला आमच्या डोक्यावरती बसून, मानेवर बसून ही सगळी कामं जे बंटी साहेबांनी डिक्लेअर केलेले आहेत. काय केलं साहेबांनी? कोल्हापूर शहरासाठी जे काय मला द्यायचं आहे ते त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि ते आम्ही देऊ शकतो, 100% देऊ शकतो. केंद्रामध्ये महायुती सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुती सरकार आहे आणि तसंच कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन चालू असताना महाविकास विरुद्ध महायुती अशा प्रकारचा एक रणसंग्राम या ठिकाणी चालू आहे. मग त्या महायुतीचा राज्यातल्या सरकारचा काहीसा परिणाम कोल्हापूरच्या निवडणुकीवर होईल का? आता तुम्ही जे प्रश्न विचारला, केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे. महापालिकेमध्ये गेली 6 वर्ष झालं प्रशासन आहे, प्रशासक आहे. म्हणजेच आदरणीय मुख्यमंत्री साहेब प्रशासक म्हणून त्या ठिकाणी आयुक्त साहेब काम बघतात. आता तुम्ही महायुतीच्या विरोधात आम्ही उभारलेलो आहोत. बरोबर. जनतेला सगळ्या माहीत कळालेलं आहे की जरी केंद्रात सत्ता असली, राज्यात जरी सत्ता असली, तर आमची कारकीर्द, माझी पत्नीची कारकीर्द 2015 ते 2020 पर्यंत होती. बरोबर. 20ला संपली आणि आज 2026 मध्ये आहे. म्हणजे गेली 6वं वर्ष झालं प्रशासकच आहे. मग केंद्रात पण सरकार युतीच आहे, राज्यात पण युतीच आहे. मग कोल्हापूरचं वाटोळं काय झालं प्रशासक असताना? मग कोल्हापूरचे रस्ते का इतके बाद झालेत? मग कोल्हापूरला इतके खड्डे का? मग कोल्हापूरचे कचरा, घनकचरा उठवण्यामध्ये दीर्घाई का? लोकांच्या दारामध्ये कचरा उठवण्यासाठी दीर्घाई का? मग पाण्याचे प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, मग हे उपस्थित केलेत कोणी? तर युती सरकारनं. कारण त्यांचा त्याच्यावरती कंट्रोल आहे त्याच्यावर, आणि त्याच्यामुळं युती सरकारचा आमच्या कुठल्याही कोल्हापूरच्या जनतेवर परिणाम होणार नाही. कोल्हापूरच्या जनतेनं 6 वर्ष जे काय भोगलेलं आहे, रस्ते, खड्डे, अनेक लोकांचे कंबार्ड मोडलेत. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये जर बघितला तर अनेक तुम्ही लोकांचे, कोल्हापूर शहरातल्या अनेक लोक पेशंट म्हणून ऑर्थोपेडिक. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये, नागरिकाच्या जनतेच्या मनामध्ये फार मोठा राग आहे या युती सरकारबद्दल. कारण पक्षच कुठला सत्तेत नाही आहे महापालिकेत. मग महापालिकेत हे युती सरकारच प्रशासक म्हणून काम करते. मग 6 वर्षात त्यांनी का विकास केला नाही? मग त्यांना आता कसं दिसायला आलं? तर त्यांना आता इतकी मोठी भीती निर्माण झालेली आहे की कोल्हापूरच्या महापालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार, म्हणून ते आता वेगवेगळे आमिष दाखवा लागलेत. आज आम्ही तुम्हाला लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतोय, तर आता 2100 रुपये करतोय. आणि दुसरी योजना काय आणतात की प्रत्येक महिन्याला आम्ही 1 लाख रुपये तुम्हाला कर्ज मोफत म्हणून आम्ही देतोय. म्हणजे हे एक आमिष तुम्ही जे दाखवा लागलाय, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घटना आणि ह्या निवडणूक आयोग जे आपण म्हणतोय हे संपूर्ण आयोगाच्या विरोधात आहे. ज्यावेळेला एक आचारसंहिता असती, आचारसंहिता लागती, त्यावेळेला तुम्ही मतदारांना आमिष दाखवू शकत नाही, आमिष देऊ शकत नाही. मात्र तुम्ही राजरोसपणे 1500च्या 2100 देतो, लाख रुपयाची तुम्ही योजना आणतो म्हणता, जाहीररित्या तुम्ही सांगायला आहे. म्हणजे आयोगाला तिथे तुम्ही भेट नाही आहे, तुम्हीच मनमानी कारभार चालू आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमची हुकुमशाही चालू आहे आणि हुकुमशाहीची वाटचाल या ठिकाणी दिसती. म्हणून माझ्या कोल्हापूरच्या जनतेला कळालेलं आहे की आता ही युती जी आहे, युतीचं सरकार आहे, हे हुकुमशाहीच्या रस्त्याला चाललेलं आहे, हुकुमशाहीच्या वाटेला आहेत. आणि जर हुकुमशाही आली तर सर्वसामान्य कुटुंब जगू शकणार नाहीत. म्हणून त्यांनी निर्धार केलेला कोल्हापूरच्या जनतेनं की आपण फक्त काँग्रेसलाच मतदान करायचं, काँग्रेसशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आपल्या जिल्ह्याला, आपल्या नेत्याला फक्त बंटी पाटीलच वाचवू शकतात आणि याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून कोल्हापूरच्या तमाम जनतेनं ठरवलं आहे काँग्रेस पक्षालाच बहुमताने निवडून आणणार. पण याच्या अगोदर बंटी साहेबांची सुद्धा महानगरपालिकेवर सत्ता होती, मग त्यावेळची परिस्थिती काय? ह्या अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आदरणीय बंटी पाटील साहेब आमचे नेते आहेत. तुम्ही विचारला ते 5 वर्ष प्रशासक आहे, त्याच्यापूर्वी काय होतं?
ज्यावेळेला आम्ही बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमध्ये आम्ही काँग्रेसचे सर्व, त्यावेळेला आमच्याबरोबर राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे देखील नगरसेवक होते. त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम केलं. त्या 5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं ते कोल्हापूरच्या जनतेने बघितलं. कोल्हापूरमध्ये सगळे रस्ते केलेत. सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आदरणीय बंटी पाटलांनी थेट पाईपलाईनचा प्रश्न जो होता तो त्यांनी सोडवला त्या ठिकाणी. आणि एक गोष्टी बंटी साहेबांनी कोल्हापूरसाठी चांगलं विजन या ठिकाणी तयार केलं होतं. कोल्हापूरच्या अत्यंत महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शिकत असलेल्या मुलं ही बेंगलोरमध्ये आणि पुण्यामध्ये त्या ठिकाणी कामाला जातात, तर ते जाऊ नयेत आणि कोल्हापूरमध्येच ते शिकावेत. त्यासाठी IT पार्क हा त्यांचा प्रयत्न गेले किती दिवस त्या ठिकाणी चालू आहे साहेबांचा. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून, बंटी साहेबांच्या माध्यमातून अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे काय की आम्ही कुठल्याही ओपन पीसवरचं आरक्षण काढलं नाही. आम्हाला त्यांनी ताकीद केली होती बंटी साहेबांनी, यातलं कुठलंही आरक्षण, कुठलीही जागा लाटण्याचा कुणी प्रयत्न करायचा नाही आहे. म्हणून त्यांच्या आदेशाप्रमाणे 5 वर्षामध्ये कोल्हापूर शहरातल्या कुठल्याही ओपन पीसचं त्याच्यावरचं आरक्षण आम्ही काढले काय बघा, अजिबात काढलेलं नाही. मात्र ह्याच्यापूर्वी माडकांची सत्ता होती त्यावेळेला त्यांनी काय काय केलं, किती आरक्षण, किती जागा लाटल्या हे तुम्ही नीट बघा तुम्ही त्यामध्ये. त्यामुळे बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये जो विकास केला तो कुणीही याच्या आयुष्यामध्ये केला नाही. एवढा मोठा विकास आम्ही केला. आणि शाहू न्यूजच्या माध्यमातून मी माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, राजकारण हे होतच राहतं. राजकारणामुळं कोल्हापूरचं वाटोळं होऊ नये म्हणून मतदार राजा माझ्या जागा हो. गेल्या 6 वर्षामध्ये कोल्हापूरचं झालेलं वाटोळं हे उघड्या डोळ्यानं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे कोल्हापूर, स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर असं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे मी माझ्या मतदार राजांना विनंती करतो की योग्य उमेदवाराची चॉईस करा, योग्य उमेदवार निवडा आणि आपल्या भागाचा विकास करून घ्या. विकास करणारा कोण आहे हे देखील तुम्ही तपासून घ्या आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवा. कोणीतरी यायचं, भूलथापा मारायच्या, अशा या भूलथापाला बळी पडू नका. आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या नगरामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या नगरामध्ये आपलं प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कोण ठेवू शकतंय याचा विचार करा. मग मतदार राजा माझ्या मतदान करा. एवढंच मी आपल्याला आव्हान करतो.